तर हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मी अर्चना। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशीचा येत आहे। तर आज आहे ना सकाळी मस्त झाडांना पाणी वगैरे घातलेलं होतं आणि आता हा शूट केलेला व्हिडिओ आदल्या दिवशीचा आहे। तर कराकेळी ना आमच्या दारावरच विकायला येते, तर आम्ही तिथूनच घेतली होती, बाहेर काही घ्यायला गेलो नव्हतो यावेळेस। तर मस्त आईंनी करा आणि केळी बघून घेतली। हाय हॅलो गुड मॉर्निंग। तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे ना अक्षय तृतीया, 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा सण। तर तुम्हाला मी आज आहे ना दाखवणार आहे की आम्ही ना हा सणाची पूजा वगैरे कशी मांडतो। आणि आज आहे ना पुरणपोळीचा स्वयंपाक करतात आणि उपवास करू पण जेव घालतात आमच्याकडे। तर मी तुम्हाला ना आज पुरणपोळीचा स्वयंपाक पण दाखवणार आहे। तर छान मस्त आहे ना, खिडकी उघडी आहे तर खिडकीतून मस्त हवा येते। थंडपूसन वगैरे झाली आहे, कपडे बाकी आहे पण ते स्वयंपाक झाल्यावर करणार आहे। तर आता आहे ना मी पहिले स्वयंपाकाला सुरुवात करते। तर चला, आता मी मस्त आहे ना गॅसची पूजा वगैरे करून घेतली होती आणि आता आहे ना स्वयंपाकाला लागणार होते। तुळशीची पूजा वगैरे पण झाली होती, देवांची पण पूजा झालेली होती, पण शूट काही केलं नाही। तर आता आहे ना मी ना गॅसची पूजा करून मग स्वयंपाकाला लागते। तर आज आहे ना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे ना, तर मी आता आहे ना सगळ्यांसाठी चहा ठेवून घेते मस्त, कारण की सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झाल्या आहे। तर चहा ठेवून घेतला। चहा ठेवून झाल्यानंतर आहे ना मी ना दिवा लावत होते। तर मोहरीचा तेलाचा दिवा लावत होते, कारण की ना काही आपल्याकडे उपवास करू किंवा काही असलं तर आहे ना अमावस्या पौर्णिमा, तर त्या दिवशी ना मोहरीच्या तेलाचा दिवा आहे ना लावायचा। तर आमच्या किचनवर ना एक छोटीशी घागर असते, तर ती आम्ही ना म्हणजे दररोज भरून ठेवतो। तर घागर ही किचनवर नेहमी भरून ठेवायचे, म्हणजे छोटंसं मडकं। तर त्याच्या शेजारीच हा दिवा लावतो आम्ही आणि दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावायचा। तर मी आता आहे ना घागरीत स्वच्छ धुवून घेतली होती आणि ना भरून ठेवत होते आणि तिथून पुढे स्वयंपाकाला सुरुवात करणार होते। तर घागर भरून ठेवली की आपल्या घरात आहे ना शांतता असते, चिडचिड होत नाही। तर खूप छान कारण आहे त्याची, तुम्ही यूट्यूबवर सर्च केले तर तुम्हाला ते पण बघायला भेटेल। तर तिथे ना आता मी घागर धुवून वगैरे भरली होती आणि त्या शेजारी ना दक्षिणेकडे वात दिव्याची करून दिवा लावायचा। तर दिव्याची वात सिंगलच करायची। तर आत्ता आहे ना दादांनी दूध आणून दिलं होतं मला। तर आम्ही ना दूध गावातून डेअरीमधूनच आणतो। तर छान असतं ते दूध, कारण की दारावर जे दूध घालणारे येतं ना त्यांच्याकडचं दूध आहे ना आम्ही लावलं होतं त्यांच्याकडे, पण पातळ दूध यायचं, मग आम्ही आता डेअरीमधूनच दूध आणतो। संध्याताईकडून पण आम्हाला दूध यायचं, कारण की त्यांच्याकडे गाय आहे ना, पण आता गाय दूध देत नसल्यामुळे ना आता दूध येत नाही आहे। आणि आता इकडे मी ना पुरणासाठी डाळ धुवून टाकली होती कुकरमध्ये आणि एकीकडे चहा पण होत होता। तर पुरणासाठी ना थोडीशी डाळ धुवायची, जास्त नाही धुवायची, कारण की मग साराची टेस्ट बदलते।
आत्ता ना इकडे डाळ पण शिजली होती आणि आता मी इकडे पीठ मळून घेत होते। तर पुरण शिजण्याच्या अगोदर आहे ना पीठ भिजून ठेवलं की चांगलं भिजलं की पोळ्या पण छान मऊसूद येतात। तर त्यासाठी ना मी पिठामध्ये मीठ वगैरे टाकून घेतलं होतं आणि ना पीठ आहे ना थोडं सैलच मळायचं, घट्ट मळायचं नाही। तर पोळ्यांसाठी ना पीठ सैलच मळावं लागतं। तर मी आता इकडे ना मस्त पीठ मळून घेत होती। तर ह्या पिठामध्ये ना तुम्ही ना थोडासा मैदा पण ॲड करू शकता, त्यामुळे पोळी अजूनच सॉफ्ट येते। मी तर थोडासा टाकलेला होता पिठामध्ये मैदा, त्यामुळे पोळी ना एकदम खायला छान लागते। आणि आत्ता आहे ना इकडे ना मी डाळ शिजलेली होती, तर तुम्ही बघू शकता डाळ पूर्ण मेनावानी झालेली होती। आणि आता मी इकडे पाणी टाकून ना उकळून घेणार होते, कारण की सारासाठी पाणी काढायचं होतं ना। तर डाळ थोडीशी उकळून घ्यायची आणि नंतर सारासाठी पाणी काढायचं, म्हणजे सार छान टेस्टी लागतो। तर आता आई इकडे ना पीठ कुटून घेतो, त्या पापडासाठी पीठ मळलेलं होतं। तर आई पीठ कुटायला बसलेलं होतं इकडे, कारण की मला स्वयंपाक होता ना घरामध्ये। तर मग मी नैवेद्य पाणी करत होते आणि आई आता इकडे पीठ करून लाट्या वगैरे करून घेणार होत्या। तर पाट्यावर पीठ ठेचल्यामुळे ना पापडाची चव एकदमच छान लागते। तर भरपूर ताईंनी आमच्याकडून पापड घेतलेले, त्यांना माहिती पापडाची टेस्ट कशी आहे। तर पीठ कुटायची पण भरपूर मेहनत असते, कारण की ना हे पीठ ना खूप घट्ट मळावं लागतं, त्यामुळे ना ते पूर्ण मऊ होईपर्यंत कुटावं लागतं। तर तुम्ही बघू शकता आम्ही रोजचं पीठ हे पाट्यावरच कुटतो, त्यामुळे पापड खायला ना एकदम चवदार आणि टेस्टी लागतो। तर आता इकडे मी ना मस्त साराची तयारी करून घेतली होती। कांदा वगैरे कापून खोबरं किसून वगैरे घेतलेलं होतं आणि सारासाठी पाणी पण तयार झालेलं होतं आता। तर ते एका गाळणीमध्ये गाळून घ्यायचं आणि उरलेली डाळ परत कुकरमध्ये टाकायची आणि मग त्यामध्ये गूळ आणि साखर टाकायची। तर थोडंसं पाणी होतं पुरण शिजवताना, थोडंसं पातळ होतं, पण घाबरायचं नाही, कारण की ते लगेच त्यामध्येच जिरून जातं, पातळ काही होत। साखर आणि गूळ मिक्स पुरणाला टाकायचा, कारण की साखर आणि गूळ पुरणाला मिक्स टाकला की अजूनच छान पोळीची चव खूप छान लागते। मला तर असंच आवडतं, मिक्स म्हणजे गूळ आणि साखर मिक्स असंच पुरण खायला, पोळी खायला आवडते मला। तर मला आहे ना घरामध्ये पुरणाची पोळी सगळ्यात जास्त आवडते। तर मिस्टरांना पण एवढं काही पुरणाची पोळी आवडत नाही, ते पुरणाची पोळी असल्यावर ते जास्त काही खात नाही। तर मी आणि आईच, आम्हाला दोघींनाच जास्त पुरणाची पोळी आवडते घरामध्ये। तर आता साराची पण तयारी इकडे छान अशी झाली होती आणि आत्ता आहे ना मी पुरण पण घसायला घेत होते। तर आता मस्त मसाला पण भाजून झालेला आहे साराचा। तर चला आता मी पुरण घसताना पण तुम्हाला दाखवणार आहे।
माझं पण घरामध्ये ना पुरण वगैरे वाटून झालं होतं आणि आता आई इकडे ना लाट्या करत होत्या, पीठ कुटून झालेलं होतं त्यांचं. तर आता आहे ना त्या पाट्यावर मस्त लाट्या करून घेत होत्या आणि लाट्यांना थोडंसं तेल लावून ठेवत होत्या, कारण की ना लाट्या सुकल्या नाही पाहिजे त्यामुळे. तर भरपूर वेळ लागतो पीठ ठेसायला, लाट्या करायला पण. तर त्यांचं तेच काम चालू होतं आणि माझा पण घरात स्वयंपाक वगैरे चालू होता. मी इकडं मस्त आहे ना पुरणाच्या पोळ्या लाटायला घेतलेल्या होत्या. तर पुरणाच्या पोळ्या ना मस्त छान अशा फुगत होत्या आणि लाटता पण छान येत होत्या, कारण की ना पीठ एकदम छान भिजलं होतं ना त्यामुळे. तर तुम्ही बघू शकता पोळी किती छान फुगली इथे. तर मला आहे ना लग्नाच्या अगोदरपासूनच पुरणाच्या पोळ्या जमायच्या. तर माझ्या माहेरी ना जास्त पुरणपोळी लागते, तर आमच्याकडे ना जास्त पुरणपोळी होत नाही, कारण की ना मिस्टरांना पण पुरणपोळी आवडत नाही आणि घरामध्ये ना आई आणि मी सोडलं तर जास्त कोणीच पुरणाची पोळी खात नाही. आता मी बाजारात चालले, अर्चनाला आंबे काही भाजीपाला आणून देते आणि आल्यावर तुम्हाला परत सगळं बघायला भेटल, मी कशी पूजा मांडते काय सगळं बघायला भेटल. चला. तर आई आहे ना बाजारमधून आहे ना सामान घेऊन आलेले होत्या, फुलांचे हार वगैरे सर्व आणलेले होते आईंनी. तर आता अंशू पण आईंना हेल्प करत होती, तुम्ही बघू शकता. अंशू पण एक साईडला मस्त फुलांचं डेकोरेशन चाललं होतं तिचं काहीतरी, आणि आई आता आहे ना इकडे फोटो वगैरे मांडून पूजा करून घे. तर आजी नातींचं आहे ना मस्त आहे ना पूजा मांडायचं काम चालू झालेलं होतं. तर आजी अंशूला काम सांगत होती, अंशू ऐकत पण होती. तर अंशू म्हणत होती मी हे करते, मी ते करते, दे दे, तिचं तेच चाललेलं होतं. पण लहान मुलांना एवढं काही समजत नाही. तुम्ही बघू शकता ते अजून पण फुलंच खेळू राहिली. त्या देवापासले फुले परत तिकडे आणली होती तिने.
इकडे मी आहे ना मस्त आहे ना रस करत होते आंब्याचा। तर आता आंबे आहे ना जरा मार्केटमध्ये आंबटच येत आहे, त्यामुळे आहे ना त्यामध्ये थोडीशी साखर टाकून मग दळायचा, म्हणजे ना रस खायला थोडंसं गोड लागतो। आणि आता भजे पण झालेले होते इकडे, आणि आता मी आईंना ना नैवेद्याचं ताट वगैरे भरून देणार होती। फोडलं कोणी फोडलंय? कोणी फोडलं? अंशूने फोडलंय। बघा मी काल तुम्हाला दाखवलं होतं ना मनी प्लांटचं, तर सगळं पाणी पाणी झालंय इथं। तर अंशूने फोडलंय। अंशू खोटं नको बोलू, खरं खरं बोल, कोणी फोडलं? मी? हे हात नको लावू, काच आहे त्या सगळ्या। तरी हे काही ना अंशूने फोडलेलं नव्हतं, तर ते ना हवेने फोटो त्याच्यावर आदळला आणि काच फुटली, तर सगळं पाणी पाणी झालं। तर आता इकडे मस्तपैकी रस तयार झालेला होता। रस जास्त पातळ पण नाही करायचा, पाणी नाही वापरलं मी रसामध्ये जास्त, तर रस एकदम घट्ट असा बनवला होता। तर खूप छान कलर पण आलेला होता। आणि आई इकडे नैवेद्य दाखवत होत्या। आता आई आणि दादा आहे ना आता फोटोसमोर पण नैवेद्य दाखवून घेतला होता आणि आता दर्शन घेत होते। तर आईंनी खूप छान असं धूप वगैरे पेटवलेला होता। तर पूजा पण छान मांडलेली होती आईंनी, आई आणि अंशूने मिळून पूजा मांडलेली होती। तर खूप छान मांडलेली होती पूजा। नैवेद्य पण दाखवलेला होता आणि देवघर पण आमचं खूप सुंदर दिसतंय ना, तर तुम्ही बघू शकता, खूप छान दिसत होतं देवघर पण। उपवास करू म्हणून ना प्रियांकाच्या सासू सासऱ्यांना बोलवलेलं होतं आम्ही। तर मस्त मी ताट वगैरे केलेलं होतं त्यांना, आणि आई आहे ना आता त्यांना हळदी कुंकू वगैरे लावत होत्या, आणि दादा पण त्यांना गंध वगैरे लावून दर्शन घेत होते ताटांचे। तर आई आणि दादांना पण आहे ना मामाच्या घरी जेवणासाठी बोलवलेलं होतं उपवास करू म्हणून। सई आमच्याकडं, सई ए सई इकडे बघ ना। नाही का सईनी? बापरे। ए सई तू काय खाणार आहे आज? काय खाणार आहे? अंशू आणि सई मस्त जेवायला बसली, आणि सईनी ना येताना त्यांच्याकडून वॉटर बॉटल घेऊन आली आहे। ए अगं अंशूला खूप छान बोलते व्हिडिओ मध्ये, तू अंशूचे व्हिडिओ बघत नाही का? सगळ्यांना जेवायला बोलव तुम्ही दोघी। आज काय केलं? हो हो सई निघाली, बाय कर, बाय बाय। सईले उड्या मारतीये। सई मामाच्या घरी चालली का? कुठे चालली? तर आता माझं जेवण वगैरे झालेलं होतं, भांडे वगैरे पण झालेली होती। तर मी आता किचन ओटा क्लीन करून घेत होती, कारण की मला आहे ना बाहेर जायचं होतं। तर माझ्या आहे ना चुलत आत्याचं वर्षश्राद्ध होतं, तर त्या कार्यक्रमाला मला जायचं होतं। तर मिस्टर आणि मी जाणार होते। तर आत्ता आहे ना मी पटपट सगळी घरातली कामे आवरून घेतली होती, आणि दुपारी दीड ते 2च्या दरम्यान आम्ही तिकडे तर हा व्हिडिओ आहे ना हा आदल्या दिवशीचा आहे। तर दादा मिरच्या निवडत होते, आणि आई पण दळण करत होत्या, कारण की दळणामध्ये ना कचरा वगैरे होता ना, तर ते काढत होत्या।
मिस्टर, मी, अंशू आम्ही तिघे पण चाललेलो होतो वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी. तर घरापासून थोड्याच अंतरावर होतं. तर तिकडे पण सगळी माझी फॅमिली आज तुम्हाला बघायला भेटेनच. तर सगळी फॅमिली आलेली होती. तर तुम्हाला सगळ्यांना माझी न्यू फॅमिली बघायला भेटणार आहे. तर सगळ्या आत्याच्या मुली वगैरे सर्व तुम्हाला फॅमिली दिसेलच आज व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा. तर मम्मीन ते पण आलेले होते आता आणि आम्ही पोहोचलेलो होतो. तर तुम्ही बघू शकता इकडे पूजा वगैरे पण मांडलेली होती आणि हे आत्याचं घर आहे. सगळ्यांना वाट मस्त, स्वतः नको पिऊ बघा. सगळ्यांना वाटायचं तर ती एकटीच पिती हळू. अगं मी तुमची वाट पाहत घरात बसले माहिती. हे टॉवेल वगैरे अंगावर आहे ना, तर माझ्या आत्याचा मोठा मुलगा आहे आणि त्या माझ्या मोठ्या वहिनी आहेत. तर मी ना आज तुम्हाला सगळ्या माझ्या माहेरच्या फॅमिलीची ओळख करून देणार आहे. तर या सगळ्यांना माझ्या आत्याच्या आहे ना मुली बसलेल्या आहेत आणि व्हाईट शर्टवर जो दिसतोय ना तो आहे ना माझ्या आहे ना आत्ते बहिणीचा मुलगा आहे. तर तो PSI आहे आणि त्याची पोस्टिंग सध्या नागपूरला झालेली आहे. ही पण चुलत बहीण आहे, हा पण माझा भाऊ आहे. तर तुम्हाला सगळ्यांना ओळख होईलच आता सगळ्यांची हळूहळू. तर ह्या पण माझ्या सुना लागतात नात्याने. ही माझी मोठी बहीण आहे, या वहिनी आहे. तर आता हळूहळू तुमचे सगळ्यांसोबत ओळख होणारच आहेत. तर आम्ही ना मस्त गप्पा वगैरे मारल्या होत्या. मिस्टर पण आले होते. तर छान अशा गप्पा झाल्या आणि नंतर ना मी घरी जाण्यासाठी निघाले होते कारण की खूप उशीर झालेला होता. भरपूर वेळ मी बसलेली होते. पप्पां ते पण आलेले होते. तर ही माझी बहीण आहे नाशिकची आणि पप्पां ते पण आलेले होते आणि हे माझे काका आहेत. तर हे सगळे ना माझे दाजे आहेत. का या माझ्या मोठ्या वहिनी आहे आणि या छोट्या वहिनी आहे. येऊ का निघते आता. आणि ना खूप गरम होत होतं. उन्हामध्ये आलो ना तर मिस्टरांनी ना मस्त थंड घेतलं. मी तर लस्सी घेतली होती आणि मिस्टरांनी ना दूध घेतलेलं होतं कोल्ड मिल्क. आत्याच्या घरी ना मला मस्त अशी साडी दिली त्यांनी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.